जिल्हा उत्तर काँग्रेसची पूर्ण पदाधिकाऱ्यांची व तालुकाध्यक्षांची बैठक झाली। या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष प्राध्यापक आदरणीय यशपालजी भिंगे सर, प्रदेश सरचिटणीस रेखाताई चव्हाण, आमचे पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते, कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि सर्वजण उपस्थित होते। महिला मंडळ पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीचा उद्देश हा होता की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका तर आहेतच, पण मागे झालेल्या महापालिका निवडणुका असतील, नगर परिषद नगरपंचायत असतील, याच्यात यश अपयश याची थोडी आम्ही म्हणजे संवाद साधला कार्यकर्त्यांशी किंवा काही गोष्टी कशा काय म्हणजे काय त्यांचंही मनोगत ऐकून घेतलं। बा कोणा जे निवडून आलेत त्याचं अभिनंदन करणे, जे पडलेत ते कसे पडले, काय झाले, या हिशोबानं सगळ्याचे प्रत्येकाचं मनोगत ऐकून घेतलं आणि हे सगळं करतेवेळेस आपले आदरणीय भिंगे सर होते। आम्ही सर्वजण मिळून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि हे करतेवेळेस एकच आता आमच्या आजच्या बैठकीत असं ठरलं की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद जेव्हा होतील तेव्हा आम्ही पूर्ण ताकदीनिशी नांदेड उत्तरची किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं मजबूती आहेच। तुम्हाला सांगतो, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये भाजप साफ झालेली आहे आणि कर्नाटकामध्ये तीच हे विषय तेलंगणामध्ये तेच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही बॅलेटवर पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी तर करत आहोतच। पण तुम्हाला सांगतो, परवा जो करार झाला अमेरिकेशी, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होणार आहे। त्या बाबतीत असो, बाकी तुम्ही जे टी व्हीवर पाहत असतात, मोबाईलवर पाहत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे घाणेरडे प्रकार चालू आहेत, या सगळ्या बाबतीमध्ये भिंगे सर असतील, काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, ओबीसी सेलचे जे अध्यक्ष जिल्हा भिंगे सर, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सर्वजण मिळून आम्ही येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या विरोधात, भाजप शासनाच्या विरोधात मोठा लढा उभा करणार आहोत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या 16 तारखेला एक मोठं आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही करणार आहोत।